मुंबई पुणे महामार्ग राज्यातील सगळ्यात व्यस्त असणाऱ्या आणि जास्त वापरला जाणाऱ्या महामार्गांपैकी एक महामार्ग आहे, जो राज्याच्या आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानीला जोडला जातो। पण गेल्या काही दिवसात या महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम पाहायला मिळालाय, जो जवळपास 45 किलोमीटर पर्यंतचा होता। याचं मुख्य कारण म्हणजे ख्रिसमस नंतर आणि नवीन वर्षामुळे आलेला लॉंग वीकेंड, ज्यामुळे पुणे मुंबईतील हजारो प्रवासी सुट्टीसाठी घराबाहेर पडले होते, जे आता आपापल्या घरी परतताना दिसले। त्यामुळे सुट्टी आली की हा रोड तासनतास ब्लॉक राहतो, ज्यामुळे सुट्टीसाठी निघालेल्या आणि सुट्टीचा आनंद घेऊन आलेल्यांच्या या ट्रॅफिक जाममुळे चांगलाच मूड खराब होतो। पण आता नो टेन्शन, कारण एक गुड न्यूज आहे। सोबतच राज्यातील वाहनांच्या नोंदणीत जे शहर अव्वल ठरले ते ऐकूनही तुम्हाला चांगलाच धक्का बसेल। चला तर लगेचच ती गुड न्यूज काय आहे यासोबतच आणखी महत्त्वाच्या गोष्टींवर सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरील वाहतूक कोंडी किंवा ट्रॅफिक जाम ही काही नवीन समस्या नाहीये। दररोजची वाहतूक सुरळीत होत असली तरी सणासुदीचे दिवस आले की या रस्त्यावर जाणं म्हणजे जोखमीचं काम वाटू लागतं। आता हेच बघा, नाताळची सुट्टी आणि त्यानंतर 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने नागरिकांना लॉंग वीकेंड मिळाला। त्यामुळे मोठ्या सुट्टीवर गेलेल्या प्रवाशांमुळे पुणे आणि मुंबईच्या रस्त्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण दिवसभर तब्बल 43 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम पाहायला मिळाली। दिवसभर हा सगळा गोंधळ होताच, पण रात्री ही परिस्थिती अधिकच भयंकर झाली। पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, ज्यात ट्रॅव्हलर्स, चारचाकी वाहनं आणि या सगळ्यात अवजड वाहनांची भर सुद्धा होती। दरम्यान इतका मोठा ट्रॅफिक जाम लागल्याने प्रवासी गाड्यांमध्ये तासनतास बसून राहिले। त्यात लोणावळ्यातील मंकी पॉइंट पासून बोरघाट पर्यंतचा हा प्रवास अनेक प्रवाशांसाठी त्रासदायक ठरला। खास करून पुण्याहून मुंबईकडे परत येणाऱ्या प्रवाशांची संख्या संध्याकाळी प्रचंड असल्याने वाहतूक कोंडी नियंत्रणाबाहेर सुद्धा गेली होती। पण तुम्हाला माहितीये का, वाहतूक कोंडीचं मुख्य कारण काय? तर वाढलेली लोकसंख्या आणि परिणामी वाढलेली वाहनांची संख्या, ज्यामुळे हल्ली तुम्ही कुठेही गेलात तरी तुमची ट्रॅफिक मधून सुटका काही होणार नाहीये। तर आता याबद्दलच अधिकृत आकडेवारी सुद्धा समजून घेऊया। तर राज्य परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये महाराष्ट्रात सुमारे 32.78 लाख नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत 13.55% वाढलेली आहे। यात मुंबईला मागे टाकून विक्रम मोडलाय तो म्हणजे पुणे शहरानं, म्हणजेच पुण्यात 3.31 लाख नवीन वाहनांची नोंद करण्यात आली आहे। त्यातही नवीन वाहन खरेदीमध्ये दुचाकींचा प्रमुख वाटा आहे, कारण राज्यभरात 22.92 लाख दुचाकी, 5.5 लाख चारचाकी, 1.46 लाख कृषी आधारित ट्रॅक्टर, 1.35 लाख अवजड वाहनं, 88,352 रिक्षा, 57,159 इतर वाहनं आणि 13,346 बस नोंदणी करण्यात आल्यात। आणि या आकडेवारीतून नागरिकांच्या वाहन खरेदीतील कल हा स्पष्ट दिसून येतोय। त्यात फक्त पुण्यातच गेल्या वर्षभरात 2.11 लाख दुचाकींची नोंद करण्यात आली आहे, तर चारचाकी 74,814 इतक्या नोंदवल्या गेल्यात। आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील नोंदणी ही सर्वात जास्त होती, कारण या काळात दसरा दिवाळीच्या निमित्ताने आणि अनेक शुभ मुहूर्त असल्याने लोक या काळामध्ये अनेक वस्तू सुद्धा खरेदी करतात, जी इतर महिन्यांपेक्षा 8.56 लाख वाहनांची संख्या या महिन्यामध्ये सर्वाधिक दिसून आली आहे। त्यामुळे यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की पुण्यात सतत ट्रॅफिक आणि वाहतूक कोंडी ही का होतीये। दरम्यान वाहनांची हीच वाढती संख्या आता शहरातील ट्रॅफिक व्यवस्थेसाठी सुद्धा मोठं आव्हान ठरू लागली आहे। म्हणजे पावसाळ्यातच बघायला गेलं तर मुंबई आणि पुणे शहरात एक पाऊस पडला की वाहनांच्या लांबच लांब रांगा या लागू लागतात। मुंबईमध्ये तर एका पावसातच रस्त्यांची तुंबई होते, तर पुणे शहरात 5 मिनिटात रस्ता हा पार करायला अर्धा तास लागतो। दरम्यान याच परिस्थितीवर वाहतूक अभ्यासक अमित परांजपे म्हणालेत की राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच पुणे, मुंबई, नागपूर सारख्या शहरांमध्ये महानगर प्राधिकरणांतर्गत PMRDA आणि MMRD अंतर्गत राज्य आणि केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात रस्ते विकासाअंतर्गत पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे। मात्र प्रामुख्याने मेट्रो तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बस सुविधांना बळकटी देण्याची गरज आहे, तरच शहरांमधील वाहतूक कोंडी कमी होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमधील रस्त्यांवर कमीत कमी वाहनं रस्त्यावर येतील, यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर बळकटीकरण गरजेचं आहे। नागरिकांनी पायी चालण्यासाठी स्वतःहून प्रवृत्त होणं गरजेचं आहे। त्यासाठी पादचारी रस्ते अतिक्रमण मुक्त करून द्यावे, असं रणजित सिंह गाडगीळ परिसराचे संचालक यांनी आपलं मत व्यक्त केलंय।
मात्र आता या सगळ्या समस्यांबद्दल राज्य सरकारने विचार केला असून यावर काम देखील सुरू केलंय। म्हणजेच पुणे मुंबई प्रवास लवकरच जलद होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। याच मिसिंग लिंक प्रकल्पाचं सध्या 93% काम पूर्ण झालं असून उर्वरित 7% काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। या प्रकल्पात देशातील सर्वाधिक उंच म्हणजे 181 मीटर उंच दरी पूल तयार करण्यात आला असून या पुलाचं काम अत्यंत आव्हानात्मक होतं आणि आता हा पूल पूर्ण झालेला आहे। दरम्यान मिसिंग लिंक प्रकल्पाचा उद्देश घाट सेक्शन मधील 13.3 किलोमीटर अंतर कमी करणं हा असून या प्रकल्पात 2 महाकाय बोगदे सुद्धा तयार केली गेली आहेत। यातील एक बोगदा 1.88 किलोमीटर लांबीचा असून दुसरा बोगदा हा 8.88 किलोमीटर लांबीचा इतका आहे। या प्रकल्पासाठी पावसाळ्यामुळे विलंब झाला असला तरी आता हे काम पूर्णत्वाच्या टप्प्यावर असल्याचा दावा देखील करण्यात आलाय। दरम्यान या प्रकल्पासाठी सुरुवातीला अंदाजित खर्च हा 8,890 कोटी रुपये खर्च गृहीत धरण्यात आला होता, जो आता 7,500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे। याशिवाय हा मिसिंग लिंक प्रकल्प मे 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यानचा प्रवास लक्षणीयरित्या वेगवान होईल अशी खात्री आहे आणि यामुळे मगाशी जो काही आपण प्रवाशांचा त्रास समजून घेतला तो त्रास नक्की कमी होईल, वेळ वाचेल, इंधनाची बचत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाहतूक सुरक्षित होईल आणि परिणामी मुंबई पुणे महामार्गावरील ट्रॅफिक जामची समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल। त्यामुळे आता काही महिन्यांची प्रतीक्षा संपली की मुंबईकर आणि पुणेकरांना या महामार्गाचा लाभ घेता येईल। तोपर्यंत प्रतीक्षा करणं हाच पर्याय। तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्हाला पुणे आणि मुंबई महामार्गावर अजून कोणत्या समस्या आढळतात ज्यांच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे त्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका।